दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने शाळेची इमारत धोकादायक बनली आहे। पाऊचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत भूकंपाच्या धक्क्याने कोसळली असून इमारतीच्या इतर भिंतींनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। शाळेची इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शाळा भरवून शिक्षण देण्याची वेळ प्रशासनावर आली। नवीन शाळेची इमारत मिळावी यासाठी गावातील शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली। पेठ तालुक्यातील पाऊचीवाडी येथे भूकंपाच्या धक्क्याने जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली। त्याचबरोबर शाळेच्या इतर भिंतींनाही तडे गेल्याने संपूर्ण इमारत धोकादायक स्थितीत आली। या शाळेत जवळपास 265 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेची इमारत सुरक्षित नसल्याने विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी वर्ग भरवणं शक्य होत नाही। त्यामुळे उपलब्ध जागेनुसार विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्याची वेळ आली। भूकंपाच्या धक्क्यामुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। कायमस्वरूपी उपाय म्हणून गावाला नवीन शाळेची इमारत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। या मागणीसाठी पाऊचीवाडी येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली असून विद्यार्थ्यांसाठी तातडीने सुरक्षित इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। थोडं तिकडे सरकार तुम्ही घेतले काय तुमची अडचण झालेली आहे गावची? भूकंपाचा काय नेमका तुम्हाला फटका बसलाय? पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाऊचीवाडी येथे दिनांक 8 जुलै 2026 रोजी रात्री 10:01 जो भूकंपाचा धक्का जाणवला, त्या धक्क्यामुळं गावातील सर्व नागरिक घराबाहेर पडले आणि ह्या शाळेसंदर्भात आम्हाला अगोदरच म्हणजे जाणीव होती आणि तडे गेलेले होते। त्या संदर्भात आमच्या गावातील पोलीस पाटील, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष सगळे पाहणी करायला गेले। तेव्हा एका इमारतीचा भाग तो जमिनीखाली कोसळलेला होता। किती विद्यार्थी शिकतात तिथे आणि काय वर्ग खूप बसले? त्या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेतात। 265 पट संख्या आहे आणि 5 किलोमीटरवरून 10 गावातील मुले शिक्षण घेतात। हो, पण मग आता जे तुटलं तुमचं किती नुकसान झालेलं आहे आणि याबद्दल कोणी पाहणी करण्यासाठी येऊन गेलं? त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण वर्ग खोल्या म्हणजे नादुरुस्त झालेल्या आहेत, म्हणजे पूर्ण त्या भेगा गेल्या आहेत, भिंतीला वगैरे पत्रे पण निकामी झालेले आहेत। त्या ठिकाणी मुलं बसवणे म्हणजे योग्य नाही। आता तुम्ही पर्यायी व्यवस्था काय केलेली आहे? काय तिथं बसवलं तर काय धोका तुम्हाला वाटतोय? पर्यायी व्यवस्था म्हणजे आता शिक्षण तर घेणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही पालकांचे घरं वगैरे ते मोकळे करून दिले। तसेच ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे। तुमचं नाव? उपसरपंच नामदेव पाडवी। आणि कोणतं गाव? पाऊचीवाडी। पाऊचीवाडी। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पेठ।